निगेटिव्हिटी जर मनामध्ये असेल तर ती बाहेर काढायची कशी? एकदम सोपं आहे. समजा या हॉलमध्ये पूर्ण अंधार असेल आणि मला अंधार घालवायचा आहे. या ठिकाणी मला काय करता येईल? काय करता येईल? मला इथं या अंधाराला धमकी देता येणार नाही, मला झाडून काढता येणार नाही, काय नाही. मला एकच काम करायचं आहे. काय? फक्त लाईट लावायची. कारण या ठिकाणी एकच गोष्ट राहू शकते, एक तर उजेड नाहीतर अंधार. या ठिकाणी लाईट लावली की अंधार आपोआप गायब होतो. तसंच जर तुमच्या डोक्यामध्ये खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, एक पॉझिटिव्ह विचार त्या ठिकाणी ठेवा. कारण एका पॉझिटिव्ह विचारामध्ये 100 निगेटिव्ह विचार काढून टाकण्याची कॅपॅसिटी असते. नंतर काय करायचं बघा. तुम्ही असं कधी झालंय का की म्हटलं आज आहे ना, आज खूप बोर होतोय, चला जरा स्मशानभूमीमध्ये जाऊन येऊ, असं कधी झालंय का? नाही जात ना. का? निगेटिव्ह जागा आहे ती. स्मशानातून आल्यानंतर सुद्धा बरोबर वाटत नाही आपल्याला. बघा, निगेटिव्ह तिथल्या त्या वेव्ह जे असतात त्या निगेटिव्ह असतात. त्यानंतर काही लोक असे असतात, म्हणतात अरे असा जबरदस्त ॲक्सिडेंट झाला ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी भेटला ना, अरे काल काय खतरनाक किस्सा ऐकला मी. त्याला खतरनाक सोडून काहीच माहीत नसतं. तर असा माणूस त्याला 1-2 वेळा सांगायचं, काय अशा गोष्टी मला सांगू नको. आपण सांगायचं 2-3 वेळा त्याला की बाबा मला हे आवडत नाही, तू तसं करू नको, मला सांगू नकोस. काय होतं माहिती आहे का? आपलं माइंड ते ॲक्सेप्ट करतो, तिची गोष्ट माइंड ॲक्सेप्ट करतं. पण तरी तो ती केस ऐकत नसेल ना, 3ऱ्या दिवसापासून तो तिकडून दिसायला 2च मिनटात आलो म्हणायचं, निघून जायचं दुसरीकडं. हे अशी माणसं आपल्या आयुष्यामध्ये नसले तरी चालतील, कारण त्यांच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते. त्याच्यानंतर सिरियल्स, जिव्हाळ्याचा भाग. सिरियल्समध्ये काय असतं माहिती आहे का? एक स्टोरी असते, सुरुवातीला प्रॉब्लेम देतात, नंतर सोल्युशन असतं. पण हे डायरेक्ट सोल्युशन नसतं. एक प्रॉब्लेम आला ना, हिरोचा चेहरा, हिरोईनचा चेहरा, नातेवाईकांचे चेहरे एक एक करून काय होतं माहिती आहे का? आधी जे दिसायला बरे असतात त्याच्यावर रंगरंगोटी केलेली असते, कपडे चांगले घातलेले असतात, नंतर लाईट मारलेला असतोय, कपडे छान असतात आणि स्टोरी असते. आणि मग आपण वेड्यासारखे बघतच राहतो. जर समजा एखादा धावपळीचा सीन आला आहे आणि आपण जेवतो ना, तर आपलं तोंडसुद्धा असं व्हायला लागतं त्या सिरियलसोबत. आणि तिकडं प्रॉब्लेम आला, ते थांबले की आपलं तोंडही थांबतं. इतके आपण त्याच्या आहारी जातो. आणि आपला असं वाटतं आता 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 नक्की काय तर आता उत्तर असणार की लगेच तळटीप येते, उर्वरित भाग होऊ द्या. आणि आपण बावळटसारखा आपला वेळ तिथं देत बसतो. एवढंच नाही, फोनवर पण चर्चा चालतात. आता कसं होणार? काय करायचं आहे आपल्याला त्यांचं? आपल्या घरात प्रॉब्लेम कमी आहेत का? जगाचे प्रॉब्लेम आपण त्या TV मध्ये बघत बसतोय. हे घरातले बघा ना. तर आणि ह्याच्यापेक्षा ना एखादा सिनेमा बघितला ना, तो छान हो, 3 तासात संपून तरी जातोय. हे वाढतच चाललंय. न्यूजपेपर, भारतातला कुठलाही न्यूजपेपर उघडा तुम्ही, 50%पेक्षा जास्त बातम्या ह्या निगेटिव्ह असतात. खून, दरोडे, मारामाऱ्या, बलात्कार यांच्याच बातम्या. आणि लोक अशी शहाणे ना, पॉझिटिव्ह बातम्या नाही वाचत. कुठं काय झालं नाही, चष्मा सरळ करून बाजूला, कुठं गाडी कुठं दरीत कोसळली, किती जण मेले, तिथून उठणार, सावडीत जाऊन बसणार, माहिती का काय झालं ते तिथं आणि ते कसं झालं, त्याच्यावरच चर्चा करणार. काय होतं, सकाळी सकाळी माइंड फ्रेश असतं आपलं आणि त्यामध्ये याचा मारा होतो. त्यामुळं पेपरमध्ये हेडिंग वाचलं की कळतं खाली काय असेल ते, तिथंच विषय संपवून टाकायचा. आणि सगळ्यात अवघड गोष्ट कोणती? TV चॅनल. की अतिशय दुर्दैवी असा प्रकार घडलेला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत, अरे कुत्र्यांना नाही कळत सुसंस्कृतपणा, तरी पण सांगणार की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये एका कुत्र्याने 5 जणांना चावा घेतला. पण आपण ते बघत बसतो. निगेटिव्हिटी येते कुठून बघा. मला काय सांगायचं आहे की अशा पद्धतीने आपण या मीडियाच्या ताब्यात गेलो आणि आपण त्या ठिकाणी आपला टाईम वेस्ट करतोय. ही निगेटिव्हिटी कुठं असते? आपल्या खिशामध्ये, आपल्या कपाटामध्ये. जे जे नको आहे ना, ते सगळं मटेरियल आपल्या त्यातून काढून टाका. कपाटामधून जे काय जुने कपडे असतील ते काढून टाका. PC लॅपटॉपमध्ये नको असलेला मटेरियल काढून टाका. घरून बाकी सगळा कचरा साफ करा. त्याच्यानंतर घराचा परिसर नेहमी स्वच्छ असावा, कारण त्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी येते.